नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज ना स्वयंपाक बनवता बनवता सहजच लहानपणीच्या आठवणी काही जाग्या झाल्या. आणि बघा, आधी जेव्हा श्रावण महिना चालू व्हायचा आणि जेव्हा श्रावण सोमवार असायचे, तर त्यावेळेला बघा प्रत्येकाच्या घरी जी सायंकाळच्या स्वयंपाकाची लगबग आहे तर ती इतकी घाई असायची. म्हणजे अक्षरशः 4 वाजले की तेव्हापासूनच स्वयंपाक बनवण्याची जी घाई आहे तर ती अगदी चालू होऊन जायची. आणि आमच्या इथे आईसुद्धा अगदी 4-4:30लाच लवकर स्वयंपाक ठेवायची. कारण बघा त्यावेळेला काय व्हायचं की घरामध्ये ना सगळ्यांचा उपवास असायचा. म्हणजे बाबा वगैरे किंवा आम्हीसुद्धा लहान होतो आणि आठवते मला की बऱ्याच दिवसाचे आम्हीसुद्धा श्रावण सोमवारचे उपवास करायचो. तर त्यामुळे सायंकाळचा जो स्वयंपाक आहे श्रावण सोमवारचा तर तो अगदी असा लवकर ठेवला जायचा. आणि त्यामध्ये सुद्धा प्रत्येक सोमवारी ना काहीतरी स्पेशल बनायचं. म्हणजे त्यावेळेला जेवणाचे एवढे प्रकार नव्हते. पनीर किंवा म्हणजे आजकाल आपण ज्या नवनवीन गोष्टी बनवतो तर त्या काही तेवढ्या प्रचलित नव्हत्या. पण तरीहीसुद्धा जे काही स्पेशल असं बनतं म्हणजे पाटोळीची भाजी म्हणा किंवा मसाल्याचे वांगे म्हणा. आणि त्यावेळेला बघा म्हणजे इतकं भाजीचंसुद्धा अवेलेबल नव्हतं. मला आठवते की आधी बघा पावसाळ्यामध्ये ना म्हणजे ज्या हिरव्या भाज्या आहेत तर त्याच पाहिजे तेवढ्या मिळत नव्हत्या. आजकाल तुम्हाला 12ही महिने सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. पण आधी बघा म्हणजे भाज्यांची जी क्वांटिटी आहे किंवा क्वालिटी आहे ती इतकी आपल्याला मिळत नव्हती. पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये अगदी जे सुकभाजीचं आहे तर तेच बनवावं लागायचं. पण आता असं राहिलं नाही. आता बघा सगळ्या गोष्टी अगदी 12ही महिने आपल्याला मिळतात. आणि जेवणाची म्हणा किंवा भाज्यांची म्हणा इतकी आता ना म्हणजे व्हेरायटी आलेली आहे की विचारसुद्धा करावा लागत नाही की काय बनवायचं आणि काय नाही. पण आधी ना इतकं म्हणजे सगळं काही असं मुबलक प्रमाणामध्ये मिळत नव्हतं. पण तरीसुद्धा त्यावेळेचे जे सण आहेत तर ते खरंच इतके सणांसारखे वाटायचे. आणि तुम्हाला खरं सांगते आधीच्या सणांची जी मजा होती ना तर ती इतकी वेगळी होती. आणि प्रत्येक सणांची जी एक्साइटमेंट आहे तर ती ना खूप अशी असायची. आणि अगदी मनातून ते जे सण आहेत तर ते साजरे केले जायचे. जर तुम्हीसुद्धा 80 किंवा 90च्या दशकातील असाल तर तुम्हाला माहिती असेल की आधीचे जे सण आहेत तर ते कशा पद्धतीने साजरे केले जायचे. बरं, त्यातल्या त्यात जर तुमचं जे बालपण आहे तर ते तुमचं गावखेड्यामध्ये गेलेलं असेल तर त्यावेळेची तुम्ही लहानपणची आठवण बघा, तुमची जागी करून बघा की त्यावेळेला सण किती छान साजरे केले जायचे. आणि किती चांगल्या पद्धतीने प्रत्येक जो सण आहे तर तो साजरा केला जायचा. आणि त्यातल्या त्यात मला तरी आठवते की जो श्रावण महिना आहे तर तो इतका स्पेशल असायचा. कारण या महिन्यामध्ये बघा इतके सगळे सण येतात आणि प्रत्येक सण इतक्या चांगल्या पद्धतीने मनातून साजरा केला जायचा. दर श्रावण सोमवारी मस्त छान सगळे मंदिरामध्ये जाणं. आणि तिथली जी आमच्या इथली जी शिवपिंडी आहे तर तीसुद्धा इतकी छान असे फुलाने सजवलेली असायची. आणि इतकं छान वाटायचं. म्हणजे बघा खरंच आधीचे जे सण आहेत आणि आधीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या इतक्या छान वाटायच्या. आता बघा सण येतात कसे आणि जातात कसे काहीच कळत नाही. आणि आता जे कोणी गावखेड्यामध्ये राहत असतील तर तिथेसुद्धा आता तसंच वातावरण झालं आहे शहरासारखं. पण आधी जेव्हा एकत्रित कौटुंबिक पद्धती होती जिथे सगळं कुटुंब एकत्र राहायचं आणि त्या ठिकाणी जेव्हा असे हे जे सण आहेत तर ते एकत्र साजरे केले जायचे ना तर खरंच त्यावेळेची जी मजा आहे तर ती इतकी भारी वाटायची. आणि सणसुद्धा इतके भारी वाटायचे. तर आता सध्या सहज स्वयंपाक बनवताना ती एक आठवण माझ्या डोक्यामध्ये आली आणि म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा या आठवणी शेअर करूयात. कारण तुम्हीसुद्धा जर 80 किंवा 90च्या दशकातील असाल तर तुम्हीसुद्धा या गोष्टी अनुभवल्या असाल. आणि स्पेशली जेव्हा तुमचं म्हणजे बालपण गावखेड्यामध्ये गेलेलं असेल. तर स्वयंपाकामध्ये आज मी ना जो झुणका असतो तर तो बनवायला घेतला होता. आज सानूचासुद्धा उपवास होता. आणि जेव्हा मुलांचा उपवास असतो तर त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की स्वयंपाक थोडासा लवकर करून घ्यायचा. आपला असेल तर आपण कसं तरी ते ॲडजस्ट करून घेतो. पण जेव्हा मुलांचा उपवास असते तर त्यावेळेला असं वाटतं की थोडासा लवकर स्वयंपाक ठेवून त्यांना लवकर जेवायला द्यायचं.
तर म्हणून मग मी आज स्वयंपाक थोडासा लवकरच ठेवलेला होता. तर कढी, भात आणि जो झुणका आहे तर त्याला मी फोडणी करून घेतली होती. म्हणजे जे बेसन आहे सुकं बेसन तर त्याला फोडणी करून घेतली होती. त्यानंतर मग आधी ना सायंकाळची आपली जी काही दिवावात वगैरे असते तर ती करून घेतली. सायंकाळचं थोडंसं वाचन असते तर ते वाचन करून घेतलं. ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे ना तर तो आहे दुसऱ्या श्रावण सोमवारच्या रात्रीच्या वेळेचा व्हिडिओ. सकाळचा व्हिडिओ तर मी तुमच्यासोबत काल शेअर केला होता. आणि रात्री स्वयंपाक बनवता बनवता अचानक ना माझ्या डोक्यामध्ये आठवण आली. म्हणजे अचानक डोक्यामध्ये विचार आला आणि ती लहानपणाची जी आठवण आहे तर ती अगदी ताजी झाली की खरंच जेव्हा आम्ही लहान असायचो आणि त्यावेळेला श्रावण सोमवार असायचे तर किती चांगल्या पद्धतीने म्हणजे स्वयंपाकाची लगबग असायची किंवा जे सण आहेत तर ते किती चांगल्या पद्धतीने साजरे केले जायचे. आणि या श्रावण महिन्यामध्ये कितीतरी सण येतात आणि प्रत्येक सणाची बघा एक अशी ना आठवण जोडली गेलेली असते. तर त्याच आठवणी अचानक एकदम ना जाग्या झाल्या. तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूयात. तर मस्त छान इथे बेसन मी जे आहे तर ते फोडणी करून घेतलं आणि त्यानंतर मग जी दिवावात होती ती करून घेतली आणि इथे भाकरीसुद्धा बनवायला घेतल्या. तर आज बघा स्वयंपाक बनवता बनवताना लहानपणीच्या काही आठवणी अगदी अशा ताज्या झाल्या, जाग्या झाल्या आणि डोक्यामध्ये विचार आला की खरंच आम्ही जेव्हा लहान होतो तर त्यावेळेला आईसुद्धा लवकरच स्वयंपाक करायची. आणि खरं सांगायचं तर बघा लहानपणी ना खरंच जी सणांची मजा आहे ना तर ती इतकी असायची आणि इतके साजरे वाटायचे ते सण आणि अगदी असे योग्य पद्धतीने साजरे केल्या जायचे. आणि या श्रावण महिन्यामध्ये म्हटलं तर बघा इतके सण येतात आणि इतकं छान वाटायचं. याच महिन्यामध्ये बघा जसं श्रावण सोमवार असला की आधी शाळांना बघा जे जिल्हा परिषदच्या ज्या शाळा असतात तर हाफ डे असायचा त्या शाळांना आणि 2 वाजेपर्यंत जे काही पिरियड्स वगैरे आहेत ते झाले की त्यानंतर मग ना सुट्टी व्हायची. प्रत्येक श्रावण सोमवारला हाफ डे असायचा. तर एकतर ती गोष्ट समजा उपवास असला तर घरी स्वयंपाक पाणी लवकर बनवायचे, काहीतरी स्पेशल बनवायचं. सोबतच जेव्हा महादेवांच्या मंदिरामध्ये आई वगैरे जायची तर त्यांच्यासोबत जेव्हा आम्ही सुद्धा जायचो तर फुलांनी ना इतकी छान ती शिवपिंडी सजवलेली असायची आणि इतकं भारी वाटायचं त्यावेळेला ना. त्यानंतर बघा या ज्याच्यामध्ये जीवती येते म्हणजे जी दीपपूजा असते ती येते. सोबतच 15 ऑगस्ट येतो. 15 ऑगस्टला सुद्धा शाळेमध्ये अगदी सकाळी 6:15 वाजता जायचं. त्यावेळेला जे काही ध्वजारोहण ध्वजावंदन वगैरे होते तर ते कार्यक्रम असायचे. तर अगदी सकाळी उठून कपड्यांना इस्त्री करणे, अगदी रेडी चकचकीत होऊन सकाळी 7 वाजता शाळेमध्ये जाणे. मग तिथे जे काही झेंडागीत वगैरे होते तर ते म्हणणे. त्यानंतर तिथून प्रसाद वगैरे मिळायचा तर ते सगळं. त्यानंतर नागपंचमी असायची. नागपंचमीच्या वेळेला आता बघा मुलांना सुट्टी असते, आधी सुट्टी नसायची. जी पाटी असायची स्लेट म्हणतात आता त्याला तर त्यावर बघा नाग काढायचा. त्यावर थोडेसे पाटीवर लाह्या फुटाणे थोडंसं कच्चं दूध शाळेमध्ये घेऊन जायचं. शिकवल्या जात नव्हतं पण तिथे तो जो नागपंचमीचा प्रोग्राम आहे तर तो सेलिब्रेट केला जायचा. आणि अशा पद्धतीने बघा म्हणजे सगळ्या गोष्टी किती छान पद्धतीने सगळं असं ना सेलिब्रेट व्हायचं. आणि आज ना खरंच म्हणजे बघा जसे एखाद काही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये आली की हळूहळू हळूहळू ते सगळे सूत्र जोडत जातात आणि त्या ज्या आठवणी आहेत तर त्या ताज्या होत जातात. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर अगदी अशा डोक्यामध्ये आल्या की खरंच लहानपणी सणांची जी मजा आहे तर ती किती असायची आणि किती चांगल्या पद्धतीने आपण सण साजरे करायचो ना. आणि त्याच वेळेला म्हणजे आता याच्यामध्ये जे काही सण येतात तर ते प्रत्येक सण श्रावण महिन्यातील म्हणा किंवा भाद्रपद महिन्यातील म्हणा जे रक्षाबंधनसुद्धा येतं तर त्यामध्ये सुद्धा बघा आमच्या इकडे काय व्हायचं की जी भुजली मी त्या दिवशी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवली होती की राखीच्या याच्यासाठी ना ती भुजली म्हणजे जे गहू वगैरे पेरतो आपण तर ते पेरल्या जायचे. आणि आमच्या इकडे म्हणजे अख्खच्या अख्खं गाव बघा त्या भुजलीच्या विसर्जनासाठी ना नदीवर जायचं सायंकाळच्या वेळेला. म्हणजे छान असा पुरणपोळीचा भजे पुऱ्या असा सगळा स्वयंपाक बनवला जायचा आणि त्यानंतर ती भुजली घेऊन वाज्या गाज्याने ती भुजली निघायची. आणि छान असे सगळे गाव म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या इथे ही भुजली असायची. आता प्रत्येकाकडे राहत नाही कारण आमचं गाव थोडं मोठं होतं आणि बऱ्याच कास्टचे लोक तिथे आहेत. पण ज्यांच्या ज्यांच्याकडे भुजलीचा कार्यक्रम व्हायचा तर त्या सगळ्या बाया मस्त छान नटून थटून नदीवर जायच्या वाज्या गाज्यानी आणि तिथे भुजली विसर्जनाचा कार्यक्रम व्हायचा. त्यानंतर मग सगळ्यांच्या घरी जायचं, ती भुजली द्यायची म्हणजे जे गव्हाचं रोपटं असतं तर ते द्यायचं. सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा. बापरे म्हणजे इतके भारी वाटायचे ते सण ना.
आणि माझं जे बालपण आहे तर ते गावखेड्यातलंच. आत्ताही माझे आईबाबा जे आहेत तर ते गावखेड्यातच राहतात. माझं जे माहेर आहे तर ते गावखेड्यातलंच आहे. तर आता तर तेवढी मजा नाही सणांची, पण खरंच त्यावेळेला ना इतके छान सगळे जे सण आहेत तर ते सेलिब्रेट व्हायचे आणि इतकं भारी वाटायचं ना त्यावेळेला. असं वाटतं की खरंच पुन्हा लहान व्हावं आणि त्या आठवणी, त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पुन्हा एकदा अनुभवाव्या. तर खरंच इतकं छान वाटतं. तर चला म्हटलं सहजच या गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूयात. जर तुम्ही सुद्धा 80-90च्या दशकातील असाल आणि स्पेशली जर तुम्ही गावखेड्याशी बिलॉंग करत असाल ना, तर तुम्ही सुद्धा या गोष्टी अनुभवल्या असाल की आधी जे सण आहेत तर ते कशा पद्धतीने साजरे व्हायचे आणि कशा पद्धतीने सगळे जे सण आहेत तर ते सेलिब्रेट केले जायचे. 26 जानेवारी असो, तुमचा 15 ऑगस्ट असो, तुमची कुठलेही सण असो, अगदी असे मिळून मिसळून मेजॉरिटीमध्ये सगळे सण साजरे व्हायचे. आता गावखेड्यातही त्या सणांची तितकी मजा राहिलेली नाही, पण तरीसुद्धा शहरांच्या मानाने म्हणजे योग्य पद्धतीने सण वगैरे जे आहेत तर ते साजरे केल्या जातात. तर अशा पद्धतीने काही माझ्या गोष्टी होत्या, काही आठवणी होत्या ज्या मी आज तुमच्यासोबत इथे शेअर केल्या. दुसऱ्या श्रावण सोमवारच्या सायंकाळचा व्हिडिओ आहे हा. तर चला व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. म्हटलं प्रत्येकच वेळेला आपण काय ना काय असे कामं हे ते दाखवतो, तर म्हटलं चला ही ना एक छोटीशी आठवण, छोटीशी नाही आहे, बऱ्याचशा आठवणी होत्या तर त्या मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या. तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. कदाचित तुमचंसुद्धा बालपण आणि तुमच्यासुद्धा लहानपणीच्या आठवणी जाग्या होतील या गोष्टीतून. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.